मला असं वाटतं की तूच केस लढावीस. ताई तू केस लढवणार म्हणजे एक आई केस लढवणार. आणि एका आईला कोणी हरवू शकत नाही. सर आमच्या दोन्ही वकिलांनी अचानक माघार घेतली. आम्हाला अशी शंका आहे की कुठल्या तरी दबावाखाली येऊन त्यांनी ही माघार घेतली आणि तो दबाव त्याच व्यक्तीने त्यांच्यावर आणला असणार ज्या व्यक्तीने आमच्या बाळाला पळवलं. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की भूमी आता खूप टेन्शनमध्ये असते, कारण आज तिच्या बाजूने जो काही निकाल असतो, जो काही पुरावा तिच्या बाजूने तिला काहीच मिळत नसताना, त्यामुळे ती खूप आज टेन्शनमध्ये असते. तर आकाश तिला समजावत असतो की भूमी, अगं अजूनही आपली वेळ गेलेली नाही आहे, तू इतकी काळजी नको करूस, आपल्याला काहीतरी हेल्प नक्कीच होईल. ते वकील जे आहेत ना, ते आपल्याला नक्की काहीतरी पुरावा देतील, त्यामुळे तू जास्त काळजी करू नकोस. मला सुद्धा खूप टेन्शन आलं आहे गं भूमी, पण आपण करणार काय आहोत? आपल्या वकिलांनी अचानकपणे माघार घेतली, त्यात आपली काय चुकी आहे बरं? आता ते आहेत ना काय तोंडे वकील, ते बघून घेतील ना. पण भूमी म्हणते की अहो, त्यांनी आपल्याला फक्त 1 दिवस दिला आहे आणि हे एका दिवसामध्ये आपल्याला पुरावा दाखवायचा आहे त्यांना. त्यांनी सरळ सरळ आपल्याला काय सांगितले की एका दिवसात तुम्ही जर एखादा पुरावा माझ्या हाती दिला तरच आपण ही केस पुढे लढू शकतो, नाहीतर मग उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे असं तुम्ही समजा. त्यामुळे भूमीला आता खूप काळजी वाटत असते, खूप टेन्शन आलेलं असतं की आता मी कोणता पुरावा देऊ. माझ्याकडे तर एकही पुरावा नाही आहे जो वकिलांना मी देऊ शकते आणि ही केस पुढे जाऊ शकते. तेव्हा आता आज पण गीतांजलीच पुढे राहील आणि गीतांजली जिंकते की काय ह्या भीतीने आता भूमी ही देवासमोर उभी असते. आई योगेश्वरीला ती पूजा करत असते, प्रार्थना करत असते आणि एक मागणं घालते त्या देवीला की देवी आई, अगं मी खूप मोठ्या संकटात आहे, मला प्लीज काहीतरी मार्ग दाखवतेस का? कारण मला काही आता पर्यायच उरलेला नाही आहे, मला प्लीज तुझा आशीर्वाद हवा आहे गं देवी आई. कारण एक आईचं काळीज काय असतं हे तुला सुद्धा माहिती आहे आणि माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे आज माझ्या बाळाला मी दूर केले, ते परक झाले माझ्यासाठी आणि माझ्याकडे पुरावा नाही आहे. तेव्हा आता मला प्लीज असा एखादा पुरावा दे जेणेकरून मी कोर्टात दाद मागू शकते, न्याय मला मिळेल. तेव्हा आता काय करू देवी आई मी? तेव्हा आता ती डोकं टेकून उभी देवीसमोर प्रार्थना करत असते. तर आकाश तिला म्हणतो की भूमी, अगं जाऊ दे, देव आहे आपल्या पाठीशी आणि आपण खरे आहोत, जास्त विचार नाही करायचा, बघू आज काहीतरी वेगळं काहीतरी घडायलाच पाहिजे, मी सुद्धा बोलणार आहे कोर्टात असं आकाश तिला म्हणत असतो. तेव्हा मानसी आणि अथर्व पण असतात. ते दोघे आता भूमीची अशी कळकळ पाहून त्यांना आता खूपच भीती वाटत असते, टेन्शन आलेलं असतं की प्लीज भूमी तू इतकी काळजी नको करूच, तुला पाहून आम्हाला पण आता टेन्शन आलंय, होईल ना काहीतरी, न्याय तर मिळेलच ना, आपण सत्याच्या बाजूने आहोत, त्यामुळे आपण घाबरायचं नाही असं सुद्धा आता हे आकाश म्हणत. तर मग आता ही भूमी आता म्हणते की नाही, मला आज देवाशी बोलायचंच आहे, मला बोलू द्या माझ्या आई योगेश्वरीशी, काहीतरी मागणं घालते मी देवीला. खूप कंटाळा आला आता मला या सगळ्यांचा, माझ्या बाळाला मी दूर केले, माझं बाळ मला परक झाले, मला नाही सहन होते आता हे, असं ती म्हणत असते. आणि तिने आता एक कापूर घेतला आणि ती हातावर ठेवते. तेव्हा भूमी, अथर्व, मानसी हे खूपच आता आश्चर्याने पाहतात आणि म्हणतात की मानसी तू हे काय करत आहेस? अगं मानसी भूमीला म्हणत असते की भूमी तू हे काय करतेस, ठेवते खाली अगोदर. तेव्हा भूमी म्हणते नाही, माझ्या आई योगेश्वरीला मी आता हा कापूर जाळून दाखवते की मला किती त्रास होतोय, एका बाळापासून आईला दूर झाल्याचा जो त्रास होतोय तो आता मी हा कापूर जाळून देवीला दाखवते. आणि आता हा कापूर तोपर्यंत मी जाळतच राहणार आहे जोपर्यंत मला काही कौल मिळत नाही, एखादं मला काहीतरी मार्ग सापडत नाही, तोपर्यंत मी हा कापूर जाळणारच आहे, असं म्हणून आता ती कापूर जाळते. आणि आकाशला खूप टेन्शन आलं, तो म्हणतो की प्लीज भूमी असा वेडेपणा करू नकोस, अगं तुझ्या हाताला चटका बसेल. तर मानसी म्हणत असते की उद्या आपल्याला कोर्टात आपली हिअरिंग आहे आणि त्याच्यामुळेच तू असं काही करू नकोस भूमी, तुझा हात भाजला तर उद्या आपलं जाणंसुद्धा होणार नाही, मग अजून कोर्टामध्ये तमाशा होईल, त्याच्यापेक्षा सोड नाही सगळं. तरीसुद्धा भूमी म्हणते की नाही, मला आज माझ्या देवीला जागा करायचं आहे, कुठे आहे माझी देवी योगेश्वरी, आज मी तिला दाखवून देईल की मला खूप त्रास होतो असं ती म्हणत असते. आणि मग आता तिने तो कापूर पेटवलाय, त्याच वेळेला आता दरवाजा वाजतो, म्हणजे कोणीतरी आलेलं असतं. आणि म्हणून आता भूमी आकाश दाराकडे पाहतात तर जोगतीन आलेली असते. आता ती शिदा मागायला आली असं भूमीला वाटतं, म्हणून ती बाहेर जाते. पूजेचं ताट वगैरे तिने घेतलेलं असतं आणि आता ती म्हणत असते की आई जोगतीनला म्हणत असते की या ना तुम्ही आतमध्ये. तेव्हा आता पहिले तुझ्या आई योगेश्वरीला हळदी कुंकू लाव आणि मग मी घरात येईल असं ती जोगतीन म्हणत असते. मग आता जोगतीन ही घरामध्ये येते. भूमीने आता जोगतीनेची
सुद्धा पूजा केलेली असते आणि त्या फोटोची सुद्धा पूजा केलेली असते. आता आतमध्ये आल्यावरती जोगतीन ही खाली बसते. तर मग आई योगेश्वरीला तर प्रेक्षकांनो आता पुढे आपण असं पाहणार आहोत की आता ही जोगतीन आल्यावरती भूमीला खूप आनंद होतो, कारण ती जोगतीन म्हणते की हे बघ, तू आता शिदा आणण्यापेक्षा भूमीने आता मानसीला असं म्हटलेलं असतं की जा आईसाठी जोगतिनीला म्हणजेच त्या जोगतिनीला शिदा द्यायचा आहे, घेऊन ये काहीतरी. तेव्हा आता जोगतीन म्हणते की पोरी अगं तू खाली बस, मला शिदा नकोय, दरवेळेला शिदा द्यायला पाहिजे असं काय आहे. मी आज तुला तू देवीच्या पायाजवळ तुझ्या मनात जे काही संकट आहे, तुझ्या मनात जे काही त्रास होतोय तुला, ते सगळं इथे मांड. देवीला तू आता इकडे काहीतरी मार्ग मिळावा म्हणून प्रार्थना कर, त्याच्यासाठी तुला आशीर्वाद द्यायला आली मी, असं आता ती जोगतीन म्हणत असते. म्हणून भूमी आता खाली बसते आणि लगेच भूमी म्हणते की आई तुम्ही बरोबर ओळखलं की माझ्या मनात खूप त्रास होतो, कारण मी खूप मोठ्या संकटात आहे आणि तेच आता माझ्या आई योगेश्वरीला मी सांगणार आहे. म्हणून भूमी आता हात जोडून डोळे बंद करून सांगत असते की देवी आई, मला ज्या संकटात तू टाकलेलं आहेस ते संकट दूर कर. आज माझ्याकडे एकही वकील नाही जो माझ्या बाजूने बोलेल, माझ्याकडे पुरावा नाही आणि मला त्या पुराव्यासाठी लढायचे. मला एकतरी असा पुरावा दे, माझ्याकडे खूप कमी तास उरलेले आहेत, माझ्या बाळाला कोणीतरी हिरावून घेतले आणि ते मला हवं आहे. असं सगळं काही ती आई योगेश्वरी समोर सगळं दुःख मांडते. आणि तेव्हाच जोगतीन म्हणते की हे बघ, हे नारळ घे, आता मी तुला जो काही प्रसाद देणार आहे तू घरच्यांना सगळ्यांना खाऊ घाल. हे नारळ तू सगळ्या घरात सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहेस. आणि त्यानंतर हा एक प्रसाद आहे, अजून दुसरे एक पुडी जोगतीने भूमीला दिलेली असते. आणि भूमीला ती जोगतीन म्हणते की हे बघ, ही दुसरी जी पुडी आहे ना, ती तू एकटीनेच खायची आहे. तू एकटीच रूममध्ये जा, हा प्रसाद उघड आणि खाऊन घे, आणि बाकी नारळाचा प्रसाद हा सगळ्यांना द्यायचा आहे. तेव्हा भूमीला खूप आनंद होतो. ती म्हणते की देवी आई नक्कीच मला काहीतरी कौल देते. आणि तिला आनंद होतो कारण ती खूप दुःखात असते, रडत असते. आणि त्याच वेळेला जोगतीन अचानक आल्यामुळे आणि ती खूप खुश होते. तर वरतून आता रागिनी आणि पौर्णिमा दोघीही पाहत असतात आणि विचार करतात की ही जोगतीन आज अचानक इथे का आली आहे आणि असं का म्हणते भूमीला की तुझं संकट दूर होणार आहे, देवी आई तुझ्यासाठी काहीतरी आता मार्ग घेऊन आले आहे. म्हणजे काय होणार आहे, काही घडणार आहे का, असं आता रागिनीला जरा मनात विचार येत असतो. तर रागिनी आणि पौर्णिमा ह्या दोघींचे लगेच जळफळाट होतो. त्या लगेच आता भूमीच्या विरोधात बोलू लागतात की हिला काय, ती जोगतीन काय करणार आहे, पुरावा तरी आहे का, वकीलही नाही आणि चालली मोठी बोलायला, असं त्या म्हणायला लागतात. तर इकडे आता भूमी रूममध्ये जाते आणि आता तो प्रसाद ती उघडते, कारण तिने एकटीनेच खायचा असतो म्हणून आता ती उघडते, तो प्रसाद ती खाऊन घेते. त्यानंतर तिला त्या कागदावर काहीतरी लिहिलेलं आठवतं, म्हणजे दिसतं. आता ती वाचू लागते तर त्याच्यात असं असतं की हॅलो भूमी मॅडम, मी प्रीतीनरचा नवरा आहे, माझ्यावरती आता तुम्ही विश्वास ठेवा, माझ्या मागे उंड लागलेले आहेत आणि मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचे. तेव्हा खाली दिलेल्या नंबरवर रात्री 10 वाजता कॉल करा, मी तुम्हाला मास्टर माइंडचं नाव सांगणार आहे. आता ती चिठ्ठी पाहून भूमी खूप खुश झालेली आहे, कारण आता हा मास्टर माइंड कोण आहे हे सत्य तिला समजणार असतं. आणि ती आई योगेश्वरीवर खूप खुश झाली आहे, कारण ती इतकी कळकळीने विनंती करते, त्याच वेळेला जोगतीन येते काय आणि तिला मार्ग दाखवते काय, ती प्रसादाची पुडी देते काय, हे सगळं असं अचानक घडत असतं. आणि त्याचं खरं तिला आता चमत्कार झाल्यासारखंच वाटतं. ती आकाशला बोलवते आणि सांगू लागते की आकाश इकडे, आम्हाला खूप महत्त्वाचं बोलायचं, ही चिठ्ठी बघा. तेव्हा आकाश तिथेच असतो आणि आकाश आता ती चिठ्ठी पाहून त्याला आश्चर्य वाटतं की हे कसं शक्य आहे ना भूमी, म्हणजे तू प्रार्थना करते आणि जोगतीन अचानक येते आणि जोगतीन ही चिठ्ठी देऊन जाते काय, खरंच हा प्रीतीनरचा नवराच बोलत असेल का गं. तेव्हा भूमी म्हणते हो, आणि आपल्याला कॉल पण करायला लावलाय ना, म्हणजे हे खरंच असेल. तेव्हा आता ते वाट पाहू लागतं की कधी एकदाची 10 वाजते आणि आम्ही त्या माणसाबरोबर फोनवर बोलतोय. दुसरीकडे आता पौर्णिमाला रागिनी म्हणत असते की अगं पौर्णिमा, ती जोगतीन असं का म्हणाली की तुझं संकट दूर होणार आहे, तू सगळ्यांमधून सुटणार आहे. तिला तो एकटीलाच खायला प्रसाद काय दिला असेल आणि का म्हणून तिने एकटीनेच खायचा असेल तो प्रसाद, काय असेल कदाचित. तेव्हा पौर्णिमा म्हणते जोगतीन आहे ती, काय असणार आहे, प्रसादच असेल ना. आणि आई तुम्ही इतकं का काळजी करताय, हो काही होणार नाहीये, सगळं आपल्या बाजूने पुरावे आहेत, त्याच्यामुळे आपण काळजीच नाही करायची. तेव्हा आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की प्रीतीनरचा नवरा आता फोनची वाट पाहतोय, कारण आता 10 वाजत आलेले असतात. इकडे भूमी एकदम टाइम टू टाइम लावून बघते, पूर्ण आता 10 वाजले म्हटल्यावर लगेच आकाशला ती म्हणते की चला आता आपण त्या माणसाला फोन लावूयात. म्हणून भूमी आता प्रीतीनरच्या नवऱ्याच्या नंबरवर कॉल करते
आणि सांगते की नमस्कार, मी भूमी बोलत आहे, तुम्ही कोण बोलत आहात? मग सांगतो तो माणूस की मी प्रीतीनरचा नवरा आहे. मॅडम, माझ्या मागावर खूप गुंड लागला आहे तो. माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुमच्याशी सगळं काही सांगू शकतो. पण मी तुम्हाला एक सांगू का? मी तुम्हाला एक माणसाचं नाव सांगतो. तुम्ही त्याच्याकडे गेलात ना, तुम्हाला ती व्हिडिओ मिळणार आहे जे तुमचे बाळ किडनॅप झालं होतं, ती व्हिडिओ. फोनची रेकॉर्डिंग मिळणार आहे की जो मास्टर माइंड कोण आहे ना, त्याचं नाव पण तुम्हाला मला सांगायचं आहे. पण मॅडम, मी आता अशा अवस्थेत आहे ना की आता कधीही माझा मृत्यू होऊ शकतो. कारण माझ्या बायकोला सुद्धा असंच मारलं गेलं हो. आणि तिला न्याय मिळावा म्हणून मी हा पुरावा तुम्हाला सांगतोय. कारण आम्ही खूप धडपड करत होतो तुमच्यापर्यंत येण्यासाठी, पण आमच्या मागवर खूप जण लागले होते मॅडम. आणि एका क्षणात घात झाला आणि माझ्या बायकोचा मृत्यू झाला आहे. तेव्हा आता मला कुठेतरी तुम्हाला सगळं सत्य सांगायचं आहे. पण त्यासाठी मला तुम्हाला भेटावं लागेल, कारण मी असं फोनवर तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही आहे. मी आता ज्या ठिकाणी आहे ना, तिथे कोणत्याही क्षणी माझा मृत्यू होऊ शकतो. आणि आता भूमी म्हणते की प्लीज मला त्या मास्टर माइंडचं नाव तरी सांगा. तुम्ही एवढं सगळं सांगतायत ना, मग मला ते सुद्धा नाव सांगूनच द्या. बाकी मी पुरावे शोधेल. तुम्ही ज्या माणसाचं नाव सांगाल ना, तिथे जाऊन मी पुरावे नक्कीच शोधेल. तेव्हा आता बोलणं चालू असताना अचानकपणे एक बंदुकीचा आवाज होतो, गोळीचा आवाज होतो. आणि संत्या हा एकदम प्रीतीनरच्या नवऱ्यामागे येऊन उभा असतो. पण नेमकं प्रीतीनरचा नवरा बाजूला झाल्यामुळे ती गोळी हवेत जाते आणि त्याचा अपघात टळतो. तो जोरात धावू लागतो. तिथून आता अंधार असल्यामुळे तो पळच काढतो. फोनही कट झालेला असतो, मात्र त्याच्या हातामधून तो फोन पडतो आणि तो नेमका संत्याच्या हाती लागतो. तेव्हा संत्या आता तो फोन उचलतो आणि पाहतो तर भूमीचं नाव आलेलं असतं. त्यामुळे त्याला तर एवढं कळालंय की प्रीतीनर्सने भूमीला फोन करून सत्य सांगितलं असावं. आता तो घाबरतो आणि लगेच रागिणीला कॉल करतो की रागिणी मॅडम, माझ्या हाती प्रीतीनरचा नवरा लागला होता. मी त्याच्यावर गोळी पण झाडली, पण तो हल्ला आणि गोळी हवेत सुटली. त्यामुळे प्रीतीनरचा नवरा मेलेला नाही आहे, तो जिवंतच आहे. पण त्याचा एक पुरावा माझ्या हाती लागलाय, तो म्हणजे त्याचा मोबाईल. त्याच्या मोबाईलमध्ये त्याने भूमीला कॉल केलेला दिसते. आत्ताच त्याने कॉल केला होता. तेव्हा रागिणी म्हणते की मूर्ख कुठला, तू त्याला पकडून मारलं का नाही? जा त्याचा पाठलाग कर. त्याचा आज कसे करून मृत्यू व्हायला पाहिजे. जसं आपण प्रीतीनर्सला संपवलं ना, तसंच यालाही एका क्षणात संपवून टाक. असं आता ही रागिणी त्या संत्याला सांगायला लागते. आणि रागिणी आता पौर्णिमाला म्हणते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कारण आता तो प्रीतीनरचा नवरा आपल्या हातातून सुटलाय आणि आता आपल्या हाती काही येऊ शकतं, कारण आपल्याकडे हार आता येईल. असं म्हटल्यावरती आता खूप टेन्शन आलेलं असतं रागिणीला. पण पौर्णिमा म्हणते की आई, तुम्ही इतकी काळजी का करताय? काय झालंय? करू द्या त्यांना फोन. फोन जरी केला तरी तो काय सांगितलं असेल? तुमचं नाव घेतलं असं तुम्हाला वाटतं का? पण मग त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? त्या दिवशी बघितलं नाही का? अगं याच्यात आहे ना. तेव्हा आता होतं काय की नेमकं आता रागिणी ही पौर्णिमाला म्हणत असते की आता मला भीती वाटायला लागली, आता आपलं काय होईल? जर ह्या भूमीला काही पुरावा मिळाला असेल तर, त्या प्रीतीनरच्या नवऱ्याने काही सांगितलं असेल तर माझ्याबद्दल, तेव्हा पौर्णिमा म्हणते सांगू द्या ना, इतकं काळजी करायचं काय आहे? त्या दिवशी मानसीने सांगितलं होतं की म्हणजे फोन आला ते कळालं नाही काय तुम्हाला, की भूमीला त्या दिवशी फोन आला होता आणि गीतांजलीचा रेफरन्स तुम्हीच अबोलीला दिले असं ती सगळ्यांना सांगत होती. पण आकाशने तिच्यावर विश्वाससुद्धा ठेवला नाही. मग आपण कशाला घाबरायचं? अहो, त्यांच्या नजरेमध्ये तुमच्याविषयी प्रेम आहेच ना, तुमच्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार आहे त्यांच्यावरती, तुमच्याबद्दल. असं आता ही भूमी सांगायला लागते. मग आता पौर्णिमाने असं सांगितल्याबरोबर रागिणी म्हणते ते तर ठीक आहे गं, आकाशचा नाहीच विश्वास बसणार, पण मग तो प्रीतीनरचा नवरा पळून गेला, आता त्याला कसं शोधायचं? तो संत्याच्या हाती सापडेल ना? नाही म्हणजे तो जिवंत नकोच आहे, कारण जर कोर्टात आला मग तो. तेव्हा पौर्णिमा म्हणते हो हो, संत्या आहे ना, त्याला सारखा फोन करून त्रास द्या, म्हणजे तो तिकडे लगेच अलर्ट होऊन त्याला मारून टाकेल. असा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो प्रेक्षकांनो. तर पुढे आता भूमीला एक पुरावा मिळाला आहे कोर्टात सादर करण्यासाठी. तर आता गायतोंडेने सुद्धा माघार घेतली असं भूमीला कोर्टात आल्यावर कळतं. त्यामुळे तिला अजूनच टेन्शन येतं. ती आकाशला म्हणते की आपल्या बाबतीत असं का होतंय? काल पण आपल्या वकिलाने आपल्याला अचानक धोका दिला आणि आज गायतोंडेने. तेव्हा आता गीतांजलीला हे कळाल्याबरोबर ती भूमीला म्हणते की वा, म्हणजे गायतोंडे सरांनी पण केसमधून माघार घेतली का? का त्यांना हरण्याची भीती वाटत होती म्हणून का? म्हणजे माझ्यासमोर कोणाचंही चालत नाही हे आता स्पष्ट झालंय. अगं भूमी, तुझ्याकडे पुरावाच नाहीये तर तू कशावरून म्हणतेस की बाळ तुझं आहे? आता वेळ संपली भूमी तुझी. आता कोण तुझ्यासाठी थांबणार नाहीये. आता सगळं काही माझ्या हातात आहे. मी काय निर्णय घेईल ना त्याच्यावरच आता तुझ्या शिक्षेचा पर्याय आहे. तेव्हा भूमीला खूप टेन्शन येते, ती रडू लागते. तर आकाश म्हणतो प्लीज भूमी, तू घाबरू नकोस. अगं तेव्हाच आता एका ज्युनियर वकिलाची एंट्री दाखवली आहे आणि तो आल्याबरोबर आता जज साहेबांना म्हणतो की जज साहेब, मला तुम्हाला एक रिपोर्ट द्यायचा, एक नोटीस द्यायची आहे. तेव्हा आता अशी नोटीस असते की गायतोंडे सरांनी म्हणजे याच्यामधून आता माघार घेतलेली आहे केसमधून आणि मला आता इथे स्टेटमेंट द्यायला उभं केले. तेव्हा आता भूमी मॅडमची केस मी हँडल करणार आहे. तेव्हा आता हा वकील ज्युनियर आहे, पण आता तो कशाप्रकारे भूमी आणि आकाशला पुरावे
मिळवण्यापासून तर जिंकण्यापर्यंत सहकार्य करतो हेच आपल्याला पाहायला विसरू नका. शुभविवाह अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे डेलीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.